पावभाजीचं 7 ते 8 लोकांची पावभाजीचं साहित्य 5 ते 6 बटाटे, 5 ते 6 टोमॅटो, 5 ते 6 कांदा, आलं लसूण, ढोबळी मिरची, कोबी, गाजर, फ्लावर, मटार. आता हे शिजून घ्यायचे चांगले 3 ते 4 शिट्ट्या करून. आता काही टोमॅटो आपण याच्यात टाकणार आहे, काही टोमॅटोची प्युरी करणार आहे. कांदा, आलं हे परतून घेणार आहे. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आपण परतून घेणार. त्याच्यामध्ये 2 तांबे पाणी टाकून शिजवून घ्यायचं. त्याच्यात 1 ते 2 चमचे मीठ टाकायचं. 1 चमच्याभर हळद टाकायची, म्हणजे टेस्ट येते जरा भाजीला. आणि कुकरला लावून टाकायचं. आपल्या आता भाज्या शिजून झालेल्या आहेत. आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे. तेल टाकते, 2 पळ्या तेल. पावभाजीला जरा तेल जास्तीच लागतं, त्याशिवाय भाजी नाही चांगली दिसत. ते कांदा चांगला लाल होऊन द्यायचा. त्यानंतर मग प्युरी टाकायची. कांदा लाल झाला की प्युरी टाकायची. प्युरी नंतर मग सगळे मसाले टाकायचे. कांदा लाल होऊन द्यायचा. प्युरी पण चांगली परतली गेली पाहिजे. आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, मसाला, हळद, मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर वरून. हे आपल्याला कांदा परतल्यानंतर मग सगळं टाकायचं. आता कांदा लाल झाला आपला. आता थोडं आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची. कांदा लाल झाला की आणि हे जरा परतल्यानंतर ना मग बाकीचे मसाले आणि हे टाकायचं, टोमॅटोची प्युरी टाकायची. त्यानंतर ना मग सगळे मसाले टाकायचे आपल्याला. आलं लसूण पेस्ट झाली, प्युरी झाली. प्युरी परतली की मग सगळे मसाले टाकायचे त्याच्यामध्ये. आता आपली प्युरी परतून झाली. आपल्याला टाकायची 2 चमचे हळद. त्यानंतर ना आपल्याला आता हे लाल तिखट 2 चमचे, पावभाजी मसाला 2 चमचे आणि चवीनुसार मीठ आणि लास्टाला ही कोथिंबीर टाकायची आपल्याला. हे मसाले थोडे परतून घ्यायचे. आपले आता मसाले परतून झालेत. त्यानंतर मग भाजी टाकायची आपल्याला. भाजी परतून झाली. थोडंसं आपल्याला लागेल तसं घट पातळ जशी आपल्याला लागेल तेवढी करायची. ही चमचमीत भाजी झाली आपली आता पावभाजी. आता हे आपल्याला लागेल तसं घट पातळ जेवढ्या लोकांचं करायचं ते आपल्या मनावर राहिलं. आता घट पातळ कोथिंबीर टाकायची. तिखट मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं. कोणाला तिखट लागते, कोणाला फिकी लागते, पण आम्हाला चमचमीत लागते. आणि कोथिंबीरनी टेस्ट चांगली येते आणि चवीला पण चांगली लागते भाजी. आमची चमचमीत पावभाजी तयार, खाण्यासाठी रेडी.